याची मी तुम्हाला 3 इव्हेंट बद्दल माहिती सांगतो. जे भरतीचे पोलीस भरतीचे आपले 3 जे इव्हेंट असतात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. नंबर 1 आपला 100 मीटर इव्हेंट आहे. 100 मीटर साठी जो टायमिंग दिलेला आहे 100 मीटर साठी जो टायमिंग दिलेला आहे तो टायमिंग आहे 11.5 सेकंद. मुलांसाठी किती आहे 11.5 सेकंद. तर 11.5 सेकंदाच्या दर धावायचं म्हणलं आपल्याला तर ती हिल आहे. त्या हिलच्या कमसे कम तुम्हाला 10 रिपिटेशन करावं लागतील. किती 10? कारण मी स्वतः 10-6 धावलेला आहे. या रिपिटेशन 25-25 रिपिटेशन करायचं. तर तुम्हाला 11.5 सेकंद धावायचं म्हटलं तर कमसे कम 10 रिपिटेशन आठवड्यात एकदा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सांगतो गोळाफेकसाठी अप्पर बॉडी, जे मी अप्पर बॉडीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर भरपूर वेळ टाकले, ते अप्पर बॉडी करणं आवश्यक आहे. जिम जर केली तर ते सुद्धा उत्तमच राहील. आणि तिसरा इव्हेंट आहे 1600 मीटर. 1600 मीटर 5 मिनिट 10 सेकंद आपला आउट ऑफ टाइम आहे. 5 मिनिट 10 सेकंदात जर धावायचं म्हटलं आपल्याला तरी हिल आवश्यक आहे. हिल आपल्याला तिन्ही इव्हेंटला आवश्यक, कारण हिल ही आपल्याला खूप 1600 मीटरसाठी 100 मीटरसाठी खूप फायद्याची आहे. तर मी सांगतो तुम्हाला, मी 3 इव्हेंट येतात. 3 इव्हेंटसाठी जो 100 मीटर आहे पहिला, तर 100 मीटरला तुम्हाला सांगतो हिल, स्टेअर आणि ड्रिल हे 3 वर्कआउट खूप महत्वाचे आहेत. मी याचे तुम्हाला एकदा जे 3 वर्कआउट राहील ते मी ड्रिलवर जे वर्कआउट करतोय मी स्वतः तुम्हाला करून दाखवेल. एक दिवस पुढचा नेक्स्ट व्हिडिओ माझा राहील तो 100 मीटरचा वर्कआउट राहील. दुसरा जो इव्हेंट आहे आणि मी गोळाफेक सांगितले तुम्हाला, जिम करायची किंवा अपर बॉडी करायची. गोळाफेकसाठी गोळा किती फेका लागते 8.5 मीटर. 8.5 मीटर गोळा फेकण्यासाठी जिम किंवा अपर बॉडी ही आवश्यकच आहे. म्हणजे 1600 मीटर साठी तर हिल मी सांगितलेलीच आहे. ठीक आहे.